नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका। नवरात्रोत्सवाआधी विश्व हिंदू परिषदेने हे फरमान काढले। गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड बघा, टिळा लावा, देवीची पूजा करायला लावा असं सुद्धा या फरमानात म्हटलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या गरबा आयोजकांना या सूचना देण्यात आल्या। मुस्लिम तरुण गरब्यात आल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊ असा इशारा देण्यात आला। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, खरं तर मागच्या वर्षी सुद्धा अशा प्रकारची एक मागणी केली जात होती, आता थेट फरमान काढलं गेलेलं आहे। नक्कीच विक्रांत, कारण सोमवारपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आणि दरवर्षी विश्व हिंदू परिषद असतील किंवा ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांचा नवरात्र उत्सव आणि त्यात खेळला जाणारा जो गरबा उत्सव असतो, दांडिया रास असतो, त्यावर घेऊन एक मोठा आक्षेप असतो की यात हिंदू धर्मियांशिवाय इतर तरुण येऊन मुलींची छेड काढतात किंवा लव जिहाद सारखे प्रकरण होतात आणि त्यामुळे आधार कार्ड बघूनच या गरबा उत्सवामध्ये किंवा दांडियामध्ये प्रवेश देण्यात यावा अशी मागणी आणि आवाहन किंवा सूचना ज्या आहेत त्या गरबा उत्सव मंडळांना करण्यात आलेल्या आहेत। विश्व हिंदू परिषदेने गेल्या वर्षी अशा प्रकारचं आवाहन केलेलं होतं, कारण इतर धर्मीय येऊन ते मुलींची छेड काढतात असा त्यांचा आरोप आहे। त्याचबरोबर जो गरबा उत्सव असतो किंवा दांडिया रास असतो तो भगवतीची आरती करण्याचा किंवा त्यांना त्यांची एक पूजा करण्याचा प्रकार आहे आणि त्यात इतर धर्मियांनी का बरं यावं असाही त्यांचा प्रश्न आहे। त्यामुळेच विश्व हिंदू परिषदेने आता यावर्षीही आवाहन केलेलं आहे। त्याच प्रकारचे गरबा मंडळांना सूचना दिलेल्या आहेत की जे काही तरुण येत असतील किंवा एंट्री जेव्हा घेतात गरबा उत्सवामध्ये, दांडियामध्ये, तेव्हा त्यांचं आधार कार्ड चेक करूनच जे आहे ते त्यांना प्रवेश देण्यात यावा। त्यानंतर आता गरबा मंडळ असतील किंवा सामूहिक हे जे आहेत ते यावर काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याकडे लक्ष असेल। जितेंद्र, तुर्तास धन्यवाद दिलेले या सगळ्या तपशिलांसाठी।